संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. नमस्कार, मी कृतिका भगवान भोईर नाईक. मी आपले सुधाकर भाऊ जे उभे आहेत, सुधाकर परशुराम घारे, आपली निशाणी आहे रिक्षा, आपला नंबर आहे 7. मी यांचा कर्जत शहरात प्रचार करीत आहे. माझ्यासोबत जास्तीत जास्त संख्येने महिला उपस्थित आहेत, त्याचबरोबर पुरुष लोकही उपस्थित आहेत. आणि सगळ्यांना असं वाटतंय की सुधाकर परशुराम घारे हेच निवडून यावेत. कारण की कर्जत शहरामध्ये प्रचार करीत असताना आम्हाला असंख्य प्रॉब्लेम्स जाणवले. जसं की रेल्वे स्थानकावरती बरीच ट्रॅफिक असते, उतरल्यानंतर काही सोयी नाही आहेत. त्याचप्रमाणे ज्या महिला कर्जत बाजारात ज्या येत आहेत त्यांना वॉशरूमचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. आपली आपली घरं आहेत, कर्जतमधली लोक वॉशरूमला जाऊ शकतात, पण हा अत्यंत असा प्रश्न आहे की आपण त्याच्यावरती फोकस केलाच पाहिजे. कारण त्या महिलांचं काय, त्यांच्यासाठी आवाज कोण उठवणार? तर आपले जे सुधाकर भाऊ आहेत त्यांनी नेहमी महिलांसाठी महिलांना प्रोत्साहन दिलेलं आहे. जसं की सोमजाई मातामध्ये उत्सव होतो, हळदी कुंकू केलं जातं दरवर्षी, आणि कोरोना काळात सुद्धा भाऊंनी खूप प्रकारच्या मदती केलेल्या आहेत. त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना त्यांनी जास्तीत जास्त मदत कशी व्हावी. आणि सुधाकर भाऊ असे आहेत की आपण आता अपक्षामधून उभे आहोत, तर आपण आता कुठल्याही पक्षाचा विचार न करता आपण सुधाकर भाऊ एक माणूस, एक व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना निवडून देऊयात. मी सर्वांना आवाहन करते की सुधाकर भाऊंना एक पक्ष न बघता, आपण अपक्षामधून लढतोय तर एक माणूस म्हणून मतदान करावं. आपल्याकडे खूप प्रॉब्लेम्स आहेत, ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे, पार्किंग प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याकडे क्रीडा संकुल नाही आहे. तर आपल्या मुलांना एक चांगलं क्रीडांगण मिळावं यासाठी म्हणजे बरेचसे प्रश्न आहेत. आपण स्वतःचा विकास न करता आपण जास्तीत जास्त कर्जत खालापूरचा विकास कसा करता येईल यावर आपण भर दिला गेला पाहिजे. आणि मी सर्वांना परत आवाहन करते की तुम्ही सुधाकर परशुराम घारे, निशाणी रिक्षा यांनाच प्रचंड मताने विजयी करा. आपल्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे, कुठल्याही दिवशी कधीही लाईट जाते, सारखी कामं चालू असतात, यावरती कोण लक्ष देणार? आपल्याकडे खूप प्रॉब्लेम्स आहेत. वी शुड फोकस ऑन ऑल दिस थिंग्स अँड डेफिनेटली आपण याच्यावरती नक्कीच भाऊ निवडून आल्यानंतर या समस्या सोडवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. आता LLB झालेली आहे, LLM झालेली आहे. LLBसाठी मी नेरूळला प्रवास केलेला आहे 5 वर्ष, आणि मी पुण्यामध्ये होते 2 वर्ष. तर आपल्याकडे आत्ता लॉ कॉलेजेस झालेले आहेत, पण मेडिकल कॉलेजचा प्रॉब्लेम आहेच. लोकांना पनवेलला जावं लागतं किंवा अजून कुठे लांब जावं लागतं. तर आपल्याकडे एक एज्युकेशन सेंटर चांगलं असणं खूप गरजेचं आहे, कारण लोकांना प्रवास करावा लागणार नाही फारसा. आणि आपलं कर्जत इतकं सुसज्ज आहे, इतके फार्म हाऊसेस होऊ शकतात, तर डेफिनेटली एक चांगलं कॉलेज नक्कीच होऊ शकतं. आणि हॉस्पिटलचा एक प्रॉब्लेम आहे की जर आता इतकी ट्रॅफिक असते, इतके ॲक्सिडेंट्स होतात, आयत्या वेळेला कोणी घेत नाही, मग अशा वेळेला आपण काय करणार? त्याच्यामुळे इथे एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. आपल्याकडे सरकारी दवाखाना आहे सुद्धा, परंतु इतकं मोठं हॉस्पिटल असून तिथे इक्विपमेंटसुद्धा आहेत, पण तरीही चांगले असे डॉक्टर्स तिकडे नाही आहेत. तर आपण याच्याकडे निश्चितच लक्ष देऊ. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी जर सॉल्व्ह करायच्या असतील तर मी माझ्या मित्रांना, माझ्या नातेवाईकांना आणि सर्वांना मी नम्र विनंती करते की तुम्ही सुधाकर भाऊंनाच विजयी करा. सुधाकर परशुराम घारे, निशाणी रिक्षा क्रमांक 7. मला असं वाटतं की कर्जतमध्ये एक स्वतंत्र पोलीस स्टेशन असावं. कारण जर कुठला इन्सिडेंट झाला तर आपले पोलीस तिथे जातात, पण बाकी ठिकाणी जे प्रॉब्लेम्स होतात तिथे मग ते सगळं निस्तरणारं कोणीतरी असावं, हक्काचे पोलीस. त्यामुळे डेफिनेटली आपल्याकडे एक स्वतंत्र पोलीस स्टेशन असणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे मुद्र्यामध्ये, त्याच्यानंतर कोतवाल नगरमध्ये, अकुर्ल्यामध्ये, अगदी स्वतः प्रचार करत असताना अकुर्ल्यामध्ये बायका डोक्यावरनं जे हंडे घेऊन जात होत्या आणि त्यांच्या ज्या यातना दिसत होत्या की ताई आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे, आम्ही आमदार तर करू, मतं तर देतो, पण आम्हाला पाण्याचा प्रश्न आमचा कोण सोडवणार? तर असे असंख्य प्रश्न आहेत. तर अक्षरशः वाईट वाटलं. आपण तर यांना बघूही शकत नाही असं, ते कसे हाल काढत असतील, सोसत असतील. तर जे काही पिण्याच्या पाण्याची सोय असेल, इतर प्रश्न असतील, ट्रॅफिक असेल, पार्किंग असेल, क्रीडा संकुल असेल, हे सगळे प्रॉब्लेम्स आपण निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि यासाठी आपण एक चांगला नवा चेहरा देणं फार गरजेचं आहे. ज्या दक्षिणेकडून एक्सप्रेस यायच्या किंवा पुण्यावरून ज्या एक्सप्रेस येऊन इथे हॉल्ट घ्यायच्या, तर कोविड काळानंतर हे बंद झालेलं आहे. तर आपल्याला कल्याणला जावं लागतं आणि परत एवढा फेरफटका मारून यावं लागतं. तर हे सगळे प्रश्न घेऊन जाताना कोणी दिसत नाही आहे. त्याच्यानंतर आपली कर्जतला एक सुपरफास्ट झाली पाहिजे एक्सप्रेस. रिसेंटली जो ॲक्सिडेंट झाला ऋतुजा गणेश जंगम हिचा, जो मृत्यू झाला तिचा, तर हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे.
तर आपण निश्चितच ह्याच्यावरती प्रयत्न करूया की आपण कसं हे सगळं सुधारू शकतो. आणि याच्यासाठी तुम्ही सुधाकर भाऊंना संधी देणं फार गरजेचं आहे. सुधाकर परशुराम घारे यांनी त्यांच्या भागामध्ये सगळ्यात आधी सर्वप्रथम एक इंग्लिश मीडियम सुरू केलं, जे इतर लोकांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी अतिशय अवघड काम होतं. कारण की इतका प्रवास करून कर्जतला येणं हे सगळ्यांसाठी शक्य नाही आहे. पण त्यांनी ती शाळा उभारून इतर महिलांना, पुरुष वर्गांना रोजगार दिलेला आहे. आणि त्याचबरोबर एक इंग्रजी शाळेचं, इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे घराघरात पोहोचवलेलं आहे. त्याचप्रमाणे रेडिसनसारखं भव्य दिव्य हॉटेल त्यांनी तिथे उभारलेलं आहे. हा इतका मोठा प्रोजेक्ट आणलेला आहे. आणि आपल्याकडे कर्जतला त्या हॉटेलमध्ये येणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त आहे. त्यामुळे तेथील त्या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि असे प्रोजेक्ट्स आपण आपल्या कर्जतमध्ये आणणं गरजेचं आहे. आपल्या कर्जतच्या लोकांना रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे एक अँग्लो ईस्टर्न कॉलेजसुद्धा, नेव्ही कॉलेजसुद्धा आपल्या भागात आहे. आणि ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की एका वासरे खोंड्यामध्ये एक इतकी भव्य दिव्य शाळा आहे इंग्लिश मिडियम, की पूर्वी हे स्वप्न असायचं इंग्लिश मिडियममध्ये माझा मुलगा शिकणं. कारण विदेशी भाषेबद्दल डेफिनेटली आपल्याला एक आदर असतो जसा आपल्या मातृभाषेबद्दल असतो. कर्जत खालापूरचा आत्तापर्यंत अपक्षमधून कुठलाही नेता आमदार झालेला नाही आहे. परंतु हा इतिहास आपण मोडीत काढणार आहोत. आणि यावर्षी अपक्षाचाच विजयी होणार आहे आमदार. कारण की आपला यावेळेला आपण पक्ष न बघता, आपण कुठल्याही पक्षाबद्दल न बोलता आपण एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. आणि आपलं मत हे एका कुठल्याही पक्षाला न देता एका व्यक्तीला मत देणार आहोत. आणि राष्ट्रवादी पक्षाने सर्वांनी, कर्जत खालापूरची जी लोकं होती, पदाधिकारी, त्यांनी राजीनामे दिलेले आहेत. आणि ती सर्व सुधाकर परशुराम घारेंसोबतच आहेत. आपण बघतो की किती प्रॉब्लेम्स होतात, लोक फुटतात, पण यावेळेला असं काहीही झालेलं नाही आहे. आणि त्याचबरोबर इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. जसं की राजसाहेब मनसेंचा आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे, शेकापचा आपल्याला पाठिंबा मिळाला आहे. आणि इतर काही पक्ष आहेत त्यांचाही आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे. तर मी सर्वांना आवाहन करते की यावेळेला आपण पक्ष न बघता माणूस म्हणून बघूयात, आपण आपल्या एका व्यक्तीला मत देऊयात. आणि निश्चितच आपला यावेळेला इतिहास बदलणार आहे आणि अपक्षाचाच आमदार होणार आहे.